नमस्कार मित्रांनो, आमच्या चालू घडामोडी मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। 8 मार्च 2026 ते 14 मार्च 2026 पर्यंत चालू घडामोडी वन लाइनर सुरू करूया। T20 विश्वचषक 2026 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? भारत। T20 विश्वचषक 2026 चा उपविजेता देश कोणता? न्यूझीलंड। T20 विश्वचषक इतिहासात 3 वेळा विजेतेपद मिळवणारा पहिला देश कोणता बनला आहे? भारत। भारताचा 93वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? आरव डेंगला। आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 8 मार्च। राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह 2026 कधी साजरा करण्यात आला? 4 ते 10 मार्च। चिली हा कुष्ठरोग निर्मूलनासाठी कोणत्या संस्थेकडून प्रमाणित झालेला अमेरिकेतील पहिला देश ठरला? WHO। खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026 कोणत्या राज्यात आयोजित केले जातील? छत्तीसगड। कोणता देश हा पर्यावरणपूरक वॉटर क्रेमेशन जलदाह कायदेशीर करणारा यूकेमधील पहिला देश ठरला? स्कॉटलंड। सबा शॉल या श्रीनगर सेंट्रल जेलच्या प्रमुखपदी नियुक्त होणाऱ्या कितव्या काश्मीरी महिला ठरल्या? पहिल्या। आंध्र प्रदेशने मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी कोणता प्रोजेक्ट सुरू केला? प्रोजेक्ट हनुमान। सध्या चर्चेत असलेले टॉमाहॉक क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे? अमेरिका। यूट्यूब प्लॅटफॉर्मवर 30 मिलियन फॉलोवर्सचा टप्पा पार करून जगातील सर्वाधिक फॉलो केलेले जागतिक नेते बनण्याचा मान कोणी मिळवला आहे? नरेंद्र मोदी। 841.4 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले? एलोन मस्क। भारतीय सैन्य आणि लडाख प्रशासनाने हिम बिबट्यांच्या स्नो लेपर्ड संरक्षणासाठी कोणता करार केला? सामंजस्य करार MOU। भारताची महिला क्रिकेट संघ 2026 मध्ये कोणत्या अवॉर्डसाठी नामांकित झाला? लॉरेस वर्ल्ड टीम अवॉर्ड। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती मृत्युंजय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आमदार संग्राम जगताप। झी सिने अवॉर्ड्स 2026 मध्ये प्रेक्षक पसंतीनुसार सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? विकी कौशल। 4 मार्च 2026 रोजी महात्मा गांधी यांचा पहिला पुतळा कोठे अनावरण करण्यात आला? मोंटाना, अमेरिका। जनगणना 2027 साठी कोणते 2 शुभंकर मस्कॉट्स जाहीर करण्यात आले? प्रगती आणि विकास। 2027च्या जनगणनेसाठी प्रगती आणि विकास नावाचे शुभंकर कोणी लॉन्च केले? अमित शाह। केरळने आरोग्य सुविधांसाठी कोणते मोबाईल ॲप सुरू केले? मी हेल्थ। 5 ते 7 मार्च दरम्यान रायसीना संवाद 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले? नवी दिल्ली। कोणत्या खेळाडूने T20 2026 विश्वचषक इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावले? फेन ॲलन। फेब्रुवारी 2026 मध्ये बेंगळुरू येथे झालेल्या ITF W100 स्पर्धेचे एकेरी उपविजेतेपद मिळवणारी व सानिया मिर्झा नंतर अंतिम फेरी गाठणारी दुसरी भारतीय टेनिसपटू कोण ठरली आहे? वैष्णवी अडकर। पुणे आणि रायगडच्या सीमेवर पिंपळपाडा सावळे जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे? चॅम्बेरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड। 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया आणि मोबाईलच्या अतिवापरावर निर्बंध घालण्याची घोषणा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? कर्नाटक। महाराष्ट्र राज्याच्या नवीन राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? जिष्णू देव वर्मा। तेलंगणा राज्याच्या नवीन राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? शिव प्रताप शुक्ला। भारतातील पहिली AI सक्षम कौशल्य गणना सक्षम कुठे सुरू करण्यात आली? मुंबई। ओबेसिटी फेडरेशनने प्रसिद्ध केलेल्या वर्ल्ड ओबेसिटी ॲटलस 2026 नुसार बालपणीच्या लठ्ठपणाच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकून कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे? भारत। अलीकडेच पॅन इंडिया अस्मिता ॲथलेटिक्स लीगची घोषणा कोणी केली? रक्षा निखिल खडसे। महात्मा ग्रेट कम्युनिकेटर हे बहुचर्चित पुस्तक कोणी लिहिले? धीरज काकडिया। खालीलपैकी कोणत्या राज्यात डोल जत्रा उत्सव साजरा करण्यात आला? आसाम। लॉरियस वर्ल्ड टीम ऑफ द इयर 2026 पुरस्कारासाठी नामांकित होणारा कोणत्या देशाचा संघ पहिला महिला क्रिकेट संघ बनला आहे? भारत। 4 मार्च 2026 रोजी भारतीय भूगर्भी सर्वेक्षणाचा कोणता स्थापना दिवस साजरा करण्यात आला? 176वा। भारतातील पहिले सरकारी रुग्णालय कोणते आहे ज्याने नॉन CT आधारित गुडघा रोबोटिक सर्जिकल सिस्टम सुरू केली आहे? IMSBHU ट्रॉमा सेंटर वाराणसी। कोणत्या देशाने इराणविरुद्ध ऑपरेशन एपिक फ्युरी सुरू केले? युनायटेड स्टेट्स। भारतातील पहिले नदीकाठी दीपगृह कोणत्या नदीवर बांधले जाणार आहे? ब्रह्मपुत्रा नदी। पार्किन्सन रोगासाठी पहिल्या स्टेम सेल थेरपीला अलीकडेच कोणत्या देशाने मान्यता दिली? जपान। स्कायरूट एरोस्पेसने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या खाजगी ऑर्बिटल रॉकेटचे नाव काय आहे? विक्रम-1। महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने हर स्टार्ट 5.0 लॉन्च केले? गुजरात। आदिवासी कला महोत्सवाचे नुकतेच उद्घाटन कोठे झाले?
नवी दिल्ली, SBI जनरल इन्शुरन्सच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पंकज त्रिपाठी. दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलाच्या जन्मावर 25,000 रुपयांची आर्थिक मदत कोणत्या राज्य सरकारने जाहीर केली आहे? आंध्र प्रदेश. जागतिक अभियांत्रिकी दिन 2026 साठी युनेस्कोशी भागीदारी करणारी पहिली भारतीय संस्था कोणती बनली आहे? अदानी ग्रुप. भारतीय वंशाचे भार्गव मलप्पा यांना कोणत्या देशाने दातो ही पदवी बहाल केली आहे? इंडोनेशिया. रोलिंग बजेट स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? मध्य प्रदेश. 2026 ते 27 हे वर्ष महापुरुषांपासून प्रेरित सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली आहे? महाराष्ट्र. पाण्याने अंत्यसंस्कार करण्याची परवानगी देणारा युनायटेड किंगडममधील पहिला देश कोणता बनला आहे? स्कॉटलंड. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि अधिक चालू घडामोडीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.